सन्मान्य राकेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टी शर्ट देतो आहोत. तर पारिजात आपण सामना जिंकला आहात. नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा देखील आहेत. हे पारितोषिक पारिजातसाठी 500 रुपयांचं आलेलं आहे, ते सुद्धा आम्ही देत आहोत. आणि षटकार ज्यांनी मारलेत त्यांनी एक दुसरं पारितोषिक 500 रुपयांचं आहे ते वाटून घ्यायचं आहे. ट्रॉफी, त्यानंतर गावदेव जिराटचं नाव, प्लेअर ऑफ द मॅच, छोटीशी बॅट, सन्मान चिन्ह आणि इम्प्रेशन मेन्सवेअर पुरस्कृत सामनावीर. तर नेक्स्ट मॅच साठी आमचे साधी समालोचक मित्र सुयश बुरे ते रेडी असतील. ओव्हर टू यू सुयश. धन्यवाद. गावदेवी मापगाव संघ आपण आला असेल तर आल्याची नोंद करा. गावदेवी मापगाव. पंच 1 मिनिट सामना चालू करू नका, थांबवायचा आहे सामना. जो खेळाडू जीन्स घालून मैदानावरती उतरला आहे त्याला विनंती असेल की आपण ट्रॅक घाला, अन्यथा कमिटी जो निर्णय घेईल त्याच्यावरती आपल्याला ठाम राहावं लागेल. सामन्याला सुरुवात झाली आहे. आपण पाहतोय इथून पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला, षटकार आहे. धन्यवाद. कोण असेल तर, कारण गोलंदाजाची नावं कळत नाहीयेत. प्रितेश आलाय गोलंदाजी माकोती पहिल्या चेंडूवरती, त्याच्यावरती आक्रमण झालंय. दुसऱ्या ही चेंडूवरती आक्रमण केलं जात आहे. याही वेळेला गगनभेदी गगनचुंबी षटकार. जातात दोन्ही चेंडूंमध्ये आपण पाहतोय षटकार लुटले गेलेत. एक फटका कव्हर रिजन मध्ये, एक फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती, एक फटका यावेळी वाईड लॉंग ऑन वरती, आणखीन एक थर्ड इन अ रो. यावेळी आपण पाहतोय निकेत ऑन दी
समोर चेंडू टाकला, त्याला मात्र वाईडिश लॉंग ऑफच्या आणि कव्हरच्या मध्ये ढकललं होतं. तदनंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि तदनंतर वाईडिश लॉंग ऑन. या वेळचा चेंडू पडल्यानंतर आपण जर पाहिलं तर बाहेर जाणारा पंच दर्शवतात की चेंडू वाईड आहे. अवंत स्वरूपाची धाव धावफलकावरती नक्की लागेल. 19 धावा आता धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी आपण जर पाहिले तर असं वाटलं पहिल्या चेंडूपासून केली जाईल, परंतु तदनंतर आपण जर पाहिलं तर ते इरादे पूर्णपणे फेटाळले गेले होते. फलंदाजाच्या माध्यमातून त्याने लगातारच्या 3 चेंडूंवरती 3 षटकार मारल्यानंतर तदनंतरचा चेंडू वाईड आलाय. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी चेंडू आपण पाहतोय बॅटला हुलकावणी देऊन सरळ यष्टिरक्षक नीलच्या हातामध्ये चाललाय. डॉट आला हा चेंडू. प्रितेशवरती आक्रमण करणं किंबहुना संघाच्या पहिल्याच मुख्य गोलंदाजांवरती आक्रमण करायचं आणि त्या धावा लुटायच्या याच हेतून यावेळी फलंदाजी केली जाते मैदानावरती. मागच्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर फलंदाजाला थांबवलं गेलं गोलंदाजाच्या माध्यमातून. डॉट चेंडू टाकला. यावेळचा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आणखीन एक यश मिळालंय. उलट्या हाताने खेळत असताना यावेळी आपण जर पाहिलं तर चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजनच्या बाहेर. चौकार. आवाज कमी झाला काय? वाजव. कम ऑन डीजे. चोवीस, माफ करा, 24 धावा धावफलकावरती लागतात. 24, 24 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता दुसरा षटक, जिथे दुसरं षटक येणं बाकी आहे, दुसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर तितक्याच धावा लुटण्याचा प्रयत्न इथून निकेत करेल. स्ट्राईक एंडवरती आहे, ज्याच्या बॅटमधून धावा आल्यात. पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर त्याने आक्रमक खेळ केलाय. पहिल्या सामन्यामध्ये तितकासा सूर गवसला नव्हता, परंतु आपण जर पाहिलं तर फलंदाजी करत असताना आदित्यने त्या 48 धावा बनवल्या होत्या. त्याच 48 धावसंख्येच्या बळावरती आतापर्यंत दुसऱ्या सत्रामध्ये किंबहुना दुसऱ्या सामन्यामध्ये यावेळी जयहनुमान मुनवली हा संघ चांगल्या रीतीने खेळतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. नवीन षटक हाताळण्यासाठी बाबाला नेंडकडनं निमिष सज्ज झाला आणि निमिषसाठी निहाल घरे त्यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा आहे. निमिष सज्ज झालाय. निमिषचा यावेळचा पहिला चेंडू आपण पाहतोय. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉटम हँडचा चेंडू खेळत असताना बॉटम हँडचा वापर करण्याचा प्रयत्न होता, परंतु अशा वेळी आपण पाहतोय चेंडू पायावरती कुठेतरी आदळला. त्यानंतर आपण जर पाहिलं तर या चेंडूवरती कोणती धाव आलेली नाहीये. चेंडू पहिला चेंडू यावेळी आपण जर पाहिलं तर दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू योग्य टप्प्यावरती टाकत असताना निमिषला पाहायला मिळतं. पुनश्च एकदा तो गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. या वेळचा लोअर फुल टॉस आडवा बाटने खेळायचा होता पुनश्च एकदा, परंतु याही वेळेला इरादे फेटाळले गेलेत. लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकले गेलेत निमिषच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अक्षरशः आपण जर पाहिलं तर फलंदाजांच्या विरोधात एक रणनीती रचली जाते. आउटसाइड ऑफ स्टंप राऊंड विकेट येऊन चेंडू टाकले जात आहेत. कोण बनवला जातोय, अर्थातच अँगल तयार करत यावेळी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. त्यामुळे चेंडू सुद्धा निर्धाव येतात. राऊंड विकेट आहे, लेफ्ट आर्म सीमर आहे आणि अशा वेळी आपण जर पाहिलं तर डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांसाठी तितकंसं कडवं आव्हान यावेळी तो खेळपट्टीवरती निर्माण करतोय. हे अनेक वेळा पाहिलं आपण, ज्यावेळी लेफ्ट आर्म सीमर असतात किंवा लेफ्ट आर्म पेसर असतात, अनेक वेळा फलंदाजांविरुद्ध ज्यावेळी चेंडू डिलिव्हर्ड करत असतात त्यावेळी त्यांचा चेंडू एक विशिष्ट प्रकारे अँगल तयार करणारा असतो आणि समोरच्या फलंदाजांना भांबेरी सुद्धा उडवणारा असतो. त्यामुळे लगातार 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर तदनंतरच्या चेंडूवरती एक सिंगल आली आणि संघाची धावसंख्या 25 धावा धावफलकावरती लागत असताना सुद्धा पाहायला मिळाली. 25 धावा धावफलकावरती. यावेळचा चेंडू आपण पाहतोय स्ट्रेट बॅटने खेळला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न करेल. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव घेत असताना महत्वपूर्ण फलंदाज निकेत यावेळी मैदानाच्या बाहेर.
मात्र आता स्वस्तात बाद झालाय, रनआउट स्वरूपात बाद केलाय त्याला. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न सुद्धा आपण पाहतोय फेटाळला गेला. अर्थातच चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ केला, जिथे आपण पाहतोय चेंडू निर्धाव सुद्धा आलाय. षटक क्रमांक हे दुसरं चालू आहे. यावेळी सुद्धा आपण पाहतोय अलंग तो कार्पेट पटका खेळला, परंतु तेथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू जोपर्यंत अडवेल तदवरती एक सिंगल मिळेल अक्षयला. अक्षय एक धाव घेतोय आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकते 27 धावा आतापर्यंत पुढे धावफलकावरती लागतात. ज्यांची कोणची गाडी आतमध्ये आणलेली आहे त्यांना विनंती आहे गेटच्या बाहेर गाडी लावा. दोन षटकांचा खेळ संपला. सांघिक धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचली. 27 धावा 2 षटकांमध्ये उभारल्यात. येणारे हे तिसरं षटक असेल जेथे पॅवेलियन एंडकडनं हे षटक हाताळलं जाईल आणि बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज पुन्हा एकदा वापरला जातोय. 4 षटकांचा सामना म्हटल्यानंतर पहिले षटक हे पॉवर प्लेचं होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे पॉवर प्ले उद्ध्वस्त केला गेला. अक्षरशः आपण जर पाहिलं तर धावा बनवल्या होत्या, तब्बल 25 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या आणि तदनंतर 24 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर धावा रोखल्या होत्या निमिष यांच्या माध्यमातून. एक विकेट रनआउट स्वरूपात आली होती, परंतु ती विकेट अर्थातच रनआउट स्वरूपात आल्यानंतर आता थोडेसे आपण जर पाहिलं तर विचारांवरती चालण्यासाठी भाग पाडलं यावेळी टाकादेवी मांडवा या संघाला, कारण धावा या षटकामध्ये किंबहुना मागच्या षटकामध्ये आलेल्या नाही आहेत. तिसरं षटक चालू झालंय आणि तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय संकेतला आमंत्रित केलंय, स्वप्नीलला आमंत्रित केलंय. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय स्वप्नील सज्ज झालाय. स्वप्नीलच्या खांद्यावरती षटक सोपवलं जात आहे, जिथे आपण पाहतोय फार एंडकडनं तो गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडवरती आपण जर पाहिलं तर अक्षय आहे. अक्षयला खेळ करावा अक्षय जर आपण जर विचार केला तर संघाचा एक तारणहार आहे. किंबहुना आपण जर पाहिलं तर त्याच्याकडे अनुभव आहे. तिसरं षटक हे चालू आहे. 27 धावा जिथे धावफलकावरती लागल्यात. एक फलंदाज बाद झालाय आणि आपण जर पाहिलं तर हे तिसरं षटक चालू झालंय. त्यामुळे आता या तिसऱ्या षटकात तितक्याच कल्पकतेने खेळण्याचा प्रयत्न असेल. याही वेळेला आपण जर पाहिलं तर कल्पकता दाखवली होती, परंतु आपण पाहतोय तिथे चेंडू अडवला गेला. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं 30 सर्कल मध्ये. एक धाव मिळाली अक्षयाला आणि आता स्ट्राईक रोटेट होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. जो नॉन स्ट्राईक एंडवरचा खेळाडू होता तो आता स्ट्राईक एंडवरती आला. बऱ्याच काळाने त्याला स्ट्राईक मिळाली आहे. मग आता तो आपला खेळ इथून कशा रीतीने करणार, जिथे आपण जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना आपण जर स्वप्नीलला पाहतोय त्याने पहिला चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेन हाताळला होता, परंतु त्याच्यावरती धावा आलेल्या नाहीयेत. एकच धाव आली होती फक्त आणि फक्त. त्यामुळे पुढचा चेंडू आपण पाहतोय योग्य टप्प्यावरती टाकलाय. सुरुवात आपण जर पाहिली तर चांगल्या रीतीने केली जाते, पण संधी होती पहिल्या चेंडूवरती फलंदाजांना, परंतु त्या संधीचं सोनं करू शकलेलं नाहीये. तिथे मात्र एक सिंगल मिळाल्यानंतर तदनंतरचा चेंडू योग्य टप्प्यावरती टाकत असताना निर्धाव टाकलाय. त्यामुळे आता येणारे चेंडू सुद्धा तितकेच आव्हान निर्माण करणारे असतील. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर गोल्डन स्पॉटच्या थोडासा पुढे टाकला होता. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तदवरती 2 धावा इथून मात्र भेटतील. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 30 सर्कल मधून धावत जात असताना रिले पद्धतीने अर्थातच फुटबॉल पद्धतीने यावेळी चेंडूला अडवलं आणि या दुहेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 30 वरती मात्र जाऊन पोहोचली आहे. 30 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजी करत असताना स्वप्नीलने आतापर्यंत हे षटक चांगले हाताळले. 3 चेंडून मागे आपण पाहतोय त्याने 3 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती 1, नंतर डॉट, नंतर 2. यावेळचा चेंडू सुद्धा मोठ्या फटक्यामध्ये तब्दील करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. पंचांकडे लाऊड अपील केली जाते, परंतु या अपीलमध्ये तथ्य नाहीये असं पंचांनी सांगितलं. अपीलमध्ये उत्साह जास्त होता, त्यामुळे आपण जर पाहिलं तर इथे गोलंदाजाकडनं अपील झाली नव्हती, फक्त विकेट किपरकडनं अपील झाली होती. त्यामुळे पंचांनी अचूक हेरलं आणि सांगितलं की फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूपरित्या असेल. 30च धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपतोय. आणखीन एक चांगला चेंडू आपण पाहतोय. लेग स्टंप वरतून जाणारा हा चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झालाय. 5 चेंडू संपतायत. बघता बघता आपण जर पाहिलं तर हे षटक सुद्धा संपण्याच्या मार्गावरती आलंय. अंतिम चेंडू या षटकातील येणं बाकी. 30 धावा धावफलकावरती. एकाच मोठ्या स्ट्रोकच्या शोधात यावेळी फलंदाजी करत असताना आदित्यला पाहायला मिळतंय. मागच्या मॅचचा जो हिरो होता यावेळचा चेंडू हवेत चाललाय, जिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला जाईल. फलंदाज आदित्य बॅक टू द डगआउट.
नवीन खेळाडू नॉन स्ट्राईक एंडवरती रतन पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती प्रितेश सज्ज झाला. स्ट्राईक एंडवरती अक्षय आहे, जो की आपण जर पाहिला तर पहिल्या षटकापासून खेळपट्टीवरती खेळतोय, परंतु अजूनपर्यंत तितका त्याला सूर गवसलेला नाही आहे. परंतु मी बोलण्याची कोटी तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर या चेंडूवरती चांगला स्ट्रोक खेळला आणि चेंडूवरती आपण जर पाहिलं तर चौकाराची मोहर मात्र उमटवली आहे. 4 धावा. पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. एकाच ठिकाणी जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक लावले गेले आणि आपण जर पाहिलं तर एकाच क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक लावले गेले. त्यामुळे आपण जर पाहिलं तर पंचांनी अचूक घेरलं आणि सांगितलं की हा चेंडू इथे आहे नो, त्यामुळे 5 धावसंख्येचा बोनस नक्की मिळेल. आता योग्य तो निर्णय पंचांचा आहे. पंचांशी कोणताही वाद घालायचा नाहीये. पहिल्या चेंडूवरती 5 धावसंख्येचा बोनस मिळाला. अर्थातच आपण जर पाहिला तर एकतर समोरच्या संघासाठी दुष्काळ होता आणि त्याच्यात आपण जर पाहिलं तर तो दुष्काळ मिटवण्याचं काम यावेळी गोलंदाजाने केलंय, कारण तब्बल 5 धावसंख्येचा बोनस तिथे मात्र मिळाला आहे. 9+4 आता येणारा नो चेंडू आणि त्याच्यावरचा हा फ्रेट, या फ्रेटवरती धावा किती येणार हा सुद्धा प्रश्न नक्की पडला असेल. या षटकातील आपण जर पाहिलं तर एकही चेंडू झालेला नाहीये आणि अशा रीतीने आपण जर पाहिलं तर 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 35 धावा धावफलकावरती लागल्या. 35 रन्स ऑन स्कोर कार्ड. 35 धावा आपण पाहतोय धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय. अक्षयच्या बॅटमधून येणारा तो मागचा स्ट्रोक आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हरवरती. यावेळचा चेंडू स्ट्रेट बॅटने क्षेत्ररक्षक आता तिथे तैनात आहे. निमिष जोपर्यंत चेंडू अडवेल तदवरती आपण जर पाहिलं तर एक सिंगल इथून मात्र मिळेल धावफलकावरती. आता मात्र हा चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकलाय. मागचा चेंडू सुद्धा चांगल्या टप्प्यावरती होता, परंतु अक्षयने मारलेला स्ट्रोक आणि क्षेत्ररक्षणामध्ये झालेली ती चुकी, त्यामुळे त्या चेंडूवरती 5 धावा मिळाल्या होत्या. त्यामुळे या चेंडूवरती एक सिंगल मिळते आणि एकेरी सिंगल नंतर 36 धावा धावफलकावरती. 36. यावेळचा चेंडू आपण पाहतोय ऑन साइड वरती खेळत असताना अलॉंग द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चेंडूवरती जोपर्यंत पोहोचलं जाईल तदवरती एक सिंगल यावेळी धावफलकावरती लागेल. 37 वरती आता पोहोचलं जाते, जिथे 4थं षटक चालू आहे. 4थ्या षटकाचा खेळ पॅव्हलियन एंड कडनं चालू असताना जिथे धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 37 धावा धावफलकावरती लागल्या. 4थं षटक चालू असताना आपण जर पाहिलं तर जहनमान मनवली विपक्ष कोळेश्वरी भाग असा सामना मैदानावरती रंगलाय. अक्षयच्या बॅटमधून यावेळी कट केला जातोय चेंडूला. इथे मात्र आपण जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती पोहोचतोय एक धाव इथून मात्र कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव घेत असताना विकेट मात्र सॅक्रिफाईस करावी लागते अक्षयसाठी. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर परततोय. डीजे स्वतःला जागा निर्माण केली आणि तदनंतर फटक्याला एक्झिक्यूट केलाय. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र हा चेंडू जाईल.
त्यामुळे आता 44 धाबा आतापर्यंत फलकावरती आपण पाहतोय. जय हनुमान मुनवली संघाने 4 षटकांमध्ये उभ्या केल्यात आणि 45 धावसंख्येचं लक्ष इथून मात्र आपण जर पाहिलं तर कोळेश्वरी भाग संघासमोर उभं केलंय. तत्पूर्वी चला नाणेफेकी करण्यासाठी या जोगेश्वरी माता आवाज संघाचा कर्णधार ओमकार, टाकादेवी मांडवा संघाचा कर्णधार पारिजात इथे उपस्थित आहे. ला पहिला प्लेअर ज्याने प्रसिद्धी मिळवली असा निमेश मैदानावरती स्ट्राईक एंडवरती तयार आहे. आणि त्याबरोबरीने नॉन स्ट्राईक एंडवरती नील कडवे, बॉलिंग करण्यासाठी आदित्य. पहिलं षटक मैदानावरती. लेट्स प्ले. तर पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर गेला होता. त्यानंतर मात्र आपण विचार केला पहिल्या षटकाची हाताळणी करत असताना एक उत्कृष्ट धाटणीची गोलंदाजी होणं सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. आणि या मॅचमध्ये जर आपण पाहिलं ना तर मैदानावरती जेव्हा आदित्य भगत आला गेल्या सामन्याचा तो सुद्धा सामनावीर पुरस्काराने त्याला सन्मानित केलं होतं. गेल्या मॅचमध्ये उत्कृष्ट खेळ त्याने दाखवला होता. पुन्हा एकदा बोलूयात मॅचकडे. यावेळेचा फटका बघा, गॅप शोधल्या, चेंडूवरती प्रहार केला, आउटफील्ड क्विक आहे आणि चेंडू धावत पळत दे धनादन सीमा पार येतो चौकार.
जसं आपण बघितलं गॅप शोधली होती, 2 क्षेत्ररक्षकांना त्याने भेदलं, चेंडूवरती प्रहार केला, चौकार आला. तर यावेळेचा फुलटॉस होता, समोर क्षेत्ररक्षक त्याने कॅच ड्रॉप केली की मॅच. कारण निमित जेव्हा मैदानावरती लईमध्ये खेळेल ना, तेव्हा त्याला समजेल की आपण कॅच सोडली की मॅच, कॅचेस विन द मॅचेस असं आपण नेहमी म्हणतो. हे म्हणायला सोपं वाटतं, मात्र जेव्हा कॅच सुटते ना तेव्हा फलंदाजाला एक जीवनदान दिलं जातं आणि त्यानंतर मात्र मॅच बदलू शकतो तो. सामन्यामध्ये आपण बघतोय आता स्ट्राईक रोटेट केली गेली, नील कडवे आला, पहिलं षटक मैदानावरती आहे. 25 जेव्हा तुम्हाला बनवायच्यात ना तेव्हा 11.25 या सरासरीने तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. आणि ज्यावेळेस मैदानावरती या ठिकाणी आपण पाहिलं बॉलिंग ट्रॅकवरती आलेला गोलंदाज, त्याला आपण बघत आहोत एक महत्त्वाच्या मॅचमध्ये. नील कडवेकडे ती क्षमता जरूर आहे मोठी फटके खेळण्याची. तर या चेंडूवरती बघा पुन्हा एकदा सेकंड अटेम्प्ट मध्ये या ठिकाणी आपण पाहिलं होतं, ही दुसरी कॅच मैदानावरती सोडली गेली. सुयश आपण बघितलं, पहिलं निविशला जीवनदान दिलं, त्यानंतर नील कडवेला हे जीवनदान दिलंय. हे फार मागात पडू शकतं. निमिषची फलंदाजी आपण बघितली, गेल्या मॅच मध्ये निमिषने आक्रमक सुरुवात केली होती, मात्र आतापर्यंत दोन्ही फलंदाजांना जीवनदान दिलंय. या सामन्यामध्ये वळूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला, जिथे पहिलं षटक आदित्य भगत आला जनमान मुनोली संघाचा. समोरच्या दिशेला फटका एक्झिक्यूट केलाय आणि आता मात्र पुन्हा एकदा रिस्क घेतली. ते म्हणतात ना रिस्क घेतो इश्क. ज्या पद्धतीनं मैदानावरती ही धाव घेतली गेली ना, इट्स ऑन अ रिस्की अँड चिकी सिंगल. धाव आली पाहिजे, धावा बनल्या पाहिजेत, कारण समोर प्रतिस्पर्धी तगडा आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला मॅच जिंकायचे ना तेव्हा तुम्हाला या मॅचमध्ये शेवटपर्यंत टिकावं लागतं, स्ट्रॅटेजीज बिल्ड कराव्या लागतात, त्यानंतर त्याचं एक्झिक्युशन सुद्धा प्रॉपर करावं लागतं. स्ट्राईकवरती आता नील कडव्या, पहिलं षटक प्रगतीपथावरती. या चेंडूवरती बघा समोरच्या दिशेला फटका खेळला, चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा पार, 4 धावांसाठी. वरती बनतात, पहिलं षटक आलं, 11 धावा आल्या, 11.25 सरासरीने धावा बनवायच्या, जिथे 25 धावांचं टार्गेट अचीव करायचं. मात्र पहिल्या षटकामध्ये सुयश मी म्हणेन की धावा आल्यात, जी रिक्वायरमेंट होती ना ती फुलफिल केली गेली, जी गरज होती ना ती भागवली गेली. आणि आता मात्र उर्वरित 3 षटकांमध्ये जेव्हा तुम्हाला जिंकायचं ना त्यावेळेस सुद्धा 11च्या सरासरीने तुम्हाला धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील. 11. आता जर आपण विचार केला तर 3-3ची सरासरी येईल, कारण सुरुवातीला मी म्हटलं होतं की 11.25, पहिल्या षटकामध्ये 11 आल्या. बॅटिंग पॉवर प्ले आता मात्र संपलंय, क्षेत्ररक्षण विस्तारलेलं असेल. गेल्या इनिंगमध्ये आपण बघितलं एका ठिकाणी जास्त क्षेत्ररक्षक लावल्यामुळे नो सुद्धा बघायला मिळाले होते. आणि ज्या ज्या वेळेस क्षेत्ररक्षण सजवत असताना तुम्ही मैदानावरती उतरताना तेव्हा क्षेत्ररक्षण सजवणं, एक्झिक्युशन करणं, प्रत्येक पॉईंट ऑफ व्ह्यूने जेव्हा कर्णधार विचार करत असतो की विकेट किपर हे क्षेत्ररक्षण आता सजवतोय. 3 षटकं आता बाकीत, 18 चेंडू येतील आणि जिंकण्यासाठी आवश्यकता. तर 18 चेंडूंवरती 34 धावांची रिक्वायरमेंट. बॉलिंग ट्रॅकवरती आता आपण जर पाहिलं तर मैदानावरती उतरलाय तो म्हणजे निकेत भगत, या संघामधील एक सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निकेत नेहमीच कामगिरी करत असतो. मात्र निमेटचा फटका बघा, आउट ऑफ दी ट्रॅक जाऊन फटका खेळला, आउट ऑफ दी पार्क चेंडू मारलाय, सीमारेषा. तरुण चेहरा जेव्हा क्रिकेटमध्ये येतो ना तेव्हा आम्हाला सुद्धा हुरूप येतो, कारण पुढचं क्रिकेट आहे ना त्यांच्या हातामध्ये, त्यांच्या बॅटिंगमध्ये, त्यांच्या बॉलिंगमध्ये अवलंबून असतं. आणि निमिषने दाखवलंय किती परिपक्व तो खेळाडू आहे. या चेंडूवरती जागा बनवली, फटका एक्झिक्यूट केला आणि त्यानंतर मात्र नो चान्स, केवळ फिल्डरने पाहिलं चेंडूला जाताना आणि चेंडू बाहेर गेला. बोलतो मॅचकडे, जिथे निकेत भगत मैदानावरती, स्ट्राईक एंडवरती निमिष. समोर बघा यावेळेचा फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम रिफ्लेक्स
निकेत भगत सुद्धा या मॅच मध्ये आला आणि तो सुद्धा कच्चे गुरु का चेला नाही आहे. कारण ज्या पद्धतीने अनेक वर्ष क्रिकेट त्याच्या इन ब्लड मध्ये, त्याचा भाऊ सुद्धा आपण बघितला होता आदित्य भगतला. दोन्ही बंधूंची जोडी आहे. जन्मान मुंबई संघासाठी नेहमीच तारण ठरत असे. तर बोलतोय आपण पुन्हा एकदा या सामन्याकडे. वाईड ऑफ करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडूला फील केलंय, धाव एक आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डेंजर एंड वरती नील कडवे होता आणि त्यानंतर मग बघा नील कडवेची या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ माइंडचा मी दाद देईन, कारण तो आधीच सुटून आला होता. थ्रो जर दुसऱ्या एंडला गेला असता तर मात्र या ठिकाणी गडबड झाली असती. मात्र मी म्हणेन या मॅच मध्ये फॅन्टास्टिक फॅब्युलस रनिंग बिटवीन द विकेट्स बिटवीन टू बॅट्समन्स हिअर. वळूयात पुन्हा एकदा मॅच कडे. यावेळचा निमित्तचा आक्रमक फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. महत्वाची विकेट, टेक अ बिग ब्लो फॉर दिस. कम ऑन डीजे मास्टर, विकेट डाऊन. फलंदाजी केली, तो मैदानावरतून परतला, त्यांनी त्याची कामगिरी अगदी योग्य केली असं मी म्हणेन. कारण एका दोघांनी मॅच कधी जिंकली जात नाही, टीम एफर्ट्स दाखवावे लागतात असं मी नेहमी म्हणतो. आणि जेव्हा मैदानावरती एक नवीन बॅटर आलाय ना, तर या ठिकाणी आपण बघतो बॅटिंग करण्यासाठी प्रितेश स्ट्राईक एंडवरती उभा आहे. नील कडवे कडून बॅटिंगची अपेक्षा आहे, मात्र अजूनही त्याने कोणाला प्रभावित केलं नाही. मात्र नील कडवेची बॅटिंग येईल तेव्हा आपण बघूयात. प्रीतेशच्या बॅट मधून बँग ऑन सिक्स. बॅट फ्लो काय जबरदस्त होता, बॅट स्विंग अप्रतिम होती. आपल्या डोळ्यासमोर येतो. पन्हाळगडची विक्ट्री तुम्ही बघा, 60 मावळ्यांनी बऱ्याच मुघलांना कापलं होतं. धन्यवाद डीजे मास्टर. बॅटची कडा घेतली, पाठीमागे क्षेत्ररक्षक शॉट दरम्यानला आहे आणि या दरम्यान मात्र आपण बघितलं ना, नजर हटी और दुर्घटना घटी. कम ऑन डीजे, विकेट डाऊन. सामना या ठिकाणी आपण बघितलं ना, तर आता मात्र पलट नील कडवे तयार होता, उत्साही होता. मात्र या मॅच मधली महत्वाची विकेट त्याने गमावली. कारण नील कडवे एक मोठी विकेट होती. किंबहुना आपण जर पाहिलं तर एक चुकीचा निर्णय त्याने घेतला, कारण पाठीमागे क्षेत्ररक्षक होता, शॉट थर्डमॅनला चेंडू पाहिला होता त्याने, तोपर्यंत तो गेला होता दुसऱ्या एंडला आणि त्यामुळे विकेट गेली. तर आता मात्र चेंडू बाकी येत नाही, म्हणजेच 12 आणि 12 चेंडूवरती जिंकण्यासाठी आवश्यकता जर आपण पाहिली ना, तर या मॅचमध्ये 20 रन रिक्वायर्ड. म्हणजे प्रति षटकामध्ये जर आपण बघितला ना, तर 20 धावांची अपेक्षा होती. नील कडवेकडून आम्हाला अपेक्षा होता, कारण ज्या पद्धतीनं नील या मैदानावरती उतरला होता, त्याने एक चौकार लगावला होता, प्रयत्न करत होता. चला मैदानावरती खेळ सुरू करा. टायमिंग सेट केलंय, लक्षात ठेवा. 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी आहे मित्रांनो, आणि 2 षटकांमध्ये आता 20 धावा आहेत कोळेश्वरी बाग संघाला ही मॅच जिंकण्यासाठी. तर या चेंडूवरती बघा, प्रति षटकामध्ये 10 धावांची रिक्वायरमेंट आहे. 360 अंशाला तुम्ही खेळताय आणि त्यामुळे मला असं वाटतं की फलंदाजाला जास्त चान्स असतो. सुयश जेव्हा मैदानावरती 360 अंशाचं मैदान असतं, शॉट सिलेक्शन वाढले जातात, तुम्हाला क्षेत्ररक्षण बघून फलंदाजी करणं हे सुद्धा अनिवार्य असतं. आणि किंबहुना तुम्ही जर अशी फलंदाजी केलीत ना,
तर मात्र तुम्ही मॅच सुद्धा जिंकू शकता. आता 11 चेंडू बाकी आहेत. धावा 20 अजूनही पाहिजेत या मॅच मध्ये तुम्हाला जिंकायचंय. कोळेश्वरी बाकी एका बाजूने जयमान मुनवली. अक्षय गुळेकर मैदानावरती आला. रफ्तार का सौदागर. धाव मैदानावरती आली. कनेक्शन इम्प्रॉपर. धाव एक जिंकली गेली. प्रितेश स्ट्राईक वरती आला. प्रितेश स्ट्राईक वरती ठेवणं सुद्धा महत्वाचं होतं. मात्र स्वप्नील आपण जर पाहिलं ना तर गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती सुद्धा सर्वांच्या नजरा आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती अक्षय गुळेकर बॉलिंग ट्रॅक वरती. एक महत्वपूर्ण सामना आपण बघतोय. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा आज वाढली. लाईव्ह स्पर्धा सुरू आहे तरी सुद्धा आपण बघतोय ते प्रेक्षक आलेत. तर या चेंडूवरती बघा वाईट घोषित केलाय. लेट बट थेट. पंचांच्या माध्यमातून इशारा आमच्यापर्यंत आलाय. पंच अगदी सक्षम आहेत. शरद पाटील मॅन फ्रॉम गसवड या ठिकाणी आपण बघतोय. त्यानंतर राजेश पाटील डीप स्कोअर लेगच्या रिजन शॉर्ट स्कोअर लेग रिजन मध्ये तैनात आहेत. आणि धावफलकावरती आपण पाहिलं ना तो वाईड आलाय. आणि आता मात्र पुन्हा मॅच मधली समीकरण बदलतील. जबरदस्त फटका. मात्र समोर क्षेत्ररक्षक आहे. आणि यावेळेस असं वाटलं होतं की चेंडू बाउंड लाईन पार करेल. मात्र इलेव्हेशनची कमतरता आणि फलंदाज प्रितेश पुन्हा एकदा जल्लोष बघायला मिळाला. चेंडू या ठिकाणी बाकी आहेत ते म्हणजेच 9 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता रिक्वायरमेंट आपण बघत आहोत. तर आता मात्र येणाऱ्या 9 चेंडूवरती 18 धावांची रिक्वायरमेंट. म्हणजे सामना काही लांब नाही आहे. न्यू बॅटर मैदानावरती आपण बघतो स्ट्राईक एंड वरती तयार आहे. जय ते होता या ठिकाणी आपण बघतोय पुन्हा एकदा समीकरण बदलतील. जिथे 8 चेंडू आता बाकी आहेत 17 धावांची रिक्वायरमेंट असेल. मॅच मध्ये प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदलली जातात. जयने षटकार जर मारला ना तर प्रणय गावण यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. यावेळेस मात्र ब्लाइंडेड फटका. तुम्हाला मैदानावरती टाइम करण्यासाठी चेंडू बघावा लागेल. बॅट मैदानावरती उगारली होती मात्र नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. हिअर जेव्हा तुम्ही बघताय ना सामना जिथे मैदानावरती तुम्ही खेळण्यासाठी आता उतरलाय 7 चेंडू बाकी आहेत 17 धावांची रिक्वायरमेंट. 17 जेव्हा येतो ना तेव्हा खतरा मैदानावरती नक्की बघायला मिळतो. सुयश बऱ्याचदा आपण बघितलं एकदा षटकार येईल ना तर विकेट काय होते मैदानावरती बघूयात. अप्रतिम फटका. एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स. क्लासिकल कॉपी बुक स्टाईल. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. धावा 4. कमॉन डीजे. तर आता मात्र येणारे चेंडू बाकी ते म्हणजे 6. जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 13. मॅच ऑन मी म्हणेन. दोन्ही संघांना समान संधी. अजूनही सामना समतोल. तर जयने षटकार मारला ना तर प्रत्येक षटकासाठी प्रणय गावण यांच्या माध्यमातून 500. त्यानंतर आयुष दळवी यांच्या माध्यमातून 200. फक्त एका षटकासाठी आहे का? ओके ठीक आहे. प्रत्येक ओके प्रत्येक. सरगम करता स्टिकर आता व्हायरल आहे. उद्या तुम्हाला बघायला मिळेल. चला मॅच कडे आपण बोलूयात. 6 चेंडू बाकी आहेत. जिंकण्यासाठी आवश्यकता 13 धावांची. जय मैदानावरती त्याला आज आपल्या संघासाठी विजय मिळवून द्यावा लागेल.
फटका जरूर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातामध्ये हा चेंडू गेलाय आणि त्यानंतर या मॅच मध्ये सर्वात महत्वाची विकेट. कमॉन डीजे. धावांची रिक्वायरमेंट आहे. पंचांवरती या ठिकाणी दबाव जरूर आणला गेलाय. थर्ड अंपायर कडे निर्णय मागितलाय. जर हा चेंडू जर नो असेल ना तर मात्र मॅच पुन्हा पलटेल. थर्ड अंपायर साठी या ठिकाणी आपण बघत आहोत, रेफर केलं जाईल. नो बॉल. तर मित्रांनो मॅच मध्ये आता रोमांच आहे. चेंडू आलाय नो, त्यानंतर नो +1 धावा 2 आणि आता मात्र समीकरण काय असेल सुयश, तर 5 चेंडू बाकी आहेत आणि त्यानंतर 11 धावांची आवश्यकता. 5 चेंडूवरती 11 धावा मैदानावरती बनवायच्यात. फ्रीट मैदानावरती असेल, फ्रीट या ठिकाणी बघायला मिळेल आणि फ्रीटचा चेंडू असेल कारण नो आलाय. 5 चेंडू बाकी आहेत, 11 धावांची रिक्वायरमेंट आहे. नशीब तुम्हाला नेहमीच संधी देत असतं. नो चेंडूवरती या ठिकाणी आपण बघतो ना अनेक चुका होत असतात. मात्र या मॅच मध्ये बघूया काय होईल. तर बघा फ्रीजच्या चेंडूवरती कमबॅक केलंय. आता मात्र 4 चेंडू बाकी आहेत आणि 11 धावांची रिक्वायरमेंट. कोणता संघ मॅच जिंकेल, जयनमान मुनवली की कोळेश्वरी बाग. सामन्यामध्ये आपण बघत आहोत 4 चेंडू येणं बाकी आहेत. सामन्याकडे जर आपण पाहिलं 11 धावांची रिक्वायरमेंट, कंपल्सरी चेस आहे. फटका खेळलाय मात्र समोर क्षेत्ररक्षक आहे. दोन्हीही क्षेत्ररक्षक आहेत. जेव्हा तिथे धाव घेण्यासाठी हा संघर्ष होता मात्र धाव नाही घेतली आणि त्यामुळे आता चेंडू बाकी आहेत 3 आणि 11 धावांची रिक्वायरमेंट. स्वप्नील स्वतःवरती विश्वास दाखवतोय आणि मॅच त्या ठिकाणी तो नक्की जिंकू शकतो कारण त्याच्याकडे ताकद आहे. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्की आहे. सामना बघा कसा मजेशीर झालाय. 3 चेंडू जेव्हा बाकी आहेत. चेंडू नो आलाय. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहिलं ना तर नो 2 वेळा भीमर आल्यानंतर गोलंदाज बाद. एक बेसिक रूल मैदानावरती वापरला जाईल आणि जेथे आता 3 चेंडू बाकी आहेत आणि रिक्वायरमेंट 10 धावांची पुन्हा फ्रीट. दैव देतानी कर्मनेत असं मी म्हणेन कारण हा चेंडू सुद्धा त्याला मारण्याच्या रडार मध्ये होता. 2 वेळा चान्स आले, दोन्ही वेळा त्यांनी गमावले आणि त्यामुळे या मॅच मध्ये नक्की नशीब कोणाच्या बाजूने असेल. चला फास्ट खेळायचं आहे. तुम्ही मॅच मध्ये वेळ लावताय, टायमिंग सेट आहे. यानंतर नेक्स्ट मॅच कडे आपण नक्की वळणार आहोत. क्वालिफायर राऊंड कडे आपण वळणार आहोत. तर एक महत्वपूर्ण सामना
सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या सामन्यामध्ये आतापर्यंत 2 वेळा भीमर आले, भीमर नंतर आपण फ्री हिट बघितले आणि ऐन मोक्याच्या क्षणी जेव्हा 3 चेंडू बाकी आहेत आणि रिक्वायरमेंट आता असेल 10 धावांची, फ्री हिट टू बी कंटिन्यूड. तर हा चेंडू चांगला आलाय, त्यामुळे आता जर आपण पाहिलं ना तर मॅच टफ बनली. 2 चेंडू 10, 1 षटकार 1 चौकार. जेव्हा तुम्ही ऐन मोक्याच्या क्षणी हा वाईट सोडताय ना तेव्हा नक्कीच प्रेशर आणि दडपण तुमच्यावरती येत आहे. आणि चेंडू आलाय बाउंडलाईनच्या बाहेर, सीमारेषा पार येतोय षटकार. कमॉन डीजे. मित्रांनो सामन्यामध्ये बघा कोळेश्वरी बाग संघाचा स्वप्नील लढतोय. शेवटचा चेंडू येईल. फटका खेळला आणि फटका मैदानावरती आपण पाहिला तर या ठिकाणी मॅच जिंकली गेली. शेवटपर्यंत लढला स्वप्नील, मात्र सामना या ठिकाणी विजय होतो जनमन मुनवली संघ. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आम्ही करत आहोत. मात्र हार्ड लक कोळेश्वरी बाग, कारण सामना त्याच्यामुळे तुम्हाला अनेक मुवमेंट्स आल्या मात्र सामना तुम्ही गमवलात. कमॉन डीजे मास्टर बजाव.